आज सातारा हिल हाफ मॅरेथॉनला सकाळी 6:30 वाजता जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते फ्लॅग ऑफने मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे। त्यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून या मॅरेथॉनची सुरुवात करण्यात आली। साताऱ्यातील पोलीस परेड ग्राउंडवरून स्पर्धेची सुरुवात झाली आहे। यामध्ये तब्बल 8,500 स्पर्धकांनी सहभाग नोंदवलाय। देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या स्पर्धकांनी याच्यात भाग घेतलाय। साताऱ्यातील यवतेश्वर घाटातून स्पर्धक धावताना त्यांचा चांगलाच कस लागत असतो आणि याच पार्श्वभूमीवर सातारा यवतेश्वर घाटातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी। देशातील खडतर अशी समजली जाणारी सातारा हिल मॅरेथॉनला आता सुरुवात झालेली आहे। साताऱ्यातील पोलीस परेड ग्राउंड पासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे। जवळपास यवतेश्वर घाट मार्गे गणेश खिंडपर्यंत ही स्पर्धा जाते। एकंदरीत देशभरातून 8,500 स्पर्धक देखील यामध्ये सहभागी झालेत। लहानांपासून वृद्धांपर्यंत देखील मोठ्या प्रमाणात स्पर्धक यामध्ये सहभाग घेतलेला आहे। एकंदरीतच या घाट माथ्यातून जाताना चांगलाच स्पर्धकांचा कस देखील लागत आहे। मोठ्या प्रमाणात सातारकर देखील ठिकठिकाणी देखील उत्साहात स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात हे या सातारा हिल मॅरेथॉनचं 14वं वर्ष आहे। संपूर्ण सातारकरांमध्ये देखील मोठा उत्साह देखील आता पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन ओंकारसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।